कोकणात काय चाललंय ते बघितलं का? पाहिलं मी रोज पाहतो. हा, ते आता अगदी काही वेळापूर्वी बातमी आली, निलेश राणेंनी इन्स्टा लाईव्ह केलं आणि त्यांनी रवींद्र चव्हाणांवर आरोप केलेत पैसे वाटपाचे. म्हणजे तुम्ही भलतंच सिरियसली घेतलंय सगळं. कविताजी, राजकारण म्हटलं म्हणजे त्यामध्ये या सगळ्या गोष्टी येतात. साम दाम दंड भेद यालाच राजकारण म्हणतात. राजकारणामध्ये कोणी तिथे भजन किंवा डबलबारीचे प्रकार करत नसतो. युद्ध म्हणूनच ते लढायचं असतं आणि तेच या राज्यातील सर्व पक्ष सध्या करत आहेत. एक्सेप्ट हे मवियाचे जे काही लोक आहेत तेच फक्त सध्या आपापसामध्ये एकमेकाचे खरं म्हणजे ते कपडे फाडतायत, परंतु आरोप आमच्यावर करतायत. म्हणजे तो मैत्रीपूर्ण लढती हा जो काही शब्द वापरता तो काय उगाचच गंमत म्हणून असतो का? कोकणातली तुमची परिस्थिती बघून वाटत नाही असं काही आहे म्हणून. कविताजी, कोकण म्हणजे अख्खा महाराष्ट्र नव्हे, हे आपल्याला सुद्धा ठाऊक आहे, महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा ठाऊक आहे. कणकवली म्हणजे एक शहर आहे, ते या महाराष्ट्रातील कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक छोटस ते शहर आहे. त्या शहरामध्ये जे काही घडतंय त्याचा आपण अख्ख्या महाराष्ट्राला तो नियम लागू नाही करू शकत. अनेक ठिकाणी आमचं द्वंद्व सुद्धा चालू आहे आणि आमच्या मैत्रीपूर्व लढत सुद्धा चालू आहे. पण कोकण झाकी असेल तर लढाई इकडे मंत्रालयामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या निमित्तानं दिसली की. हो, तो काय होता मग बहिष्कार टाकला ते? मग ठीक आहे, कोकणाला झाकी बनूया, तिकडे लढाई रंगली असं म्हणायचं का? कोकणामध्ये जे काही चालायचंय हा शिमगा दर निवडणुकांमध्ये चालतो. आपल्याला ते उत्तम ठाऊक आहे, अख्ख्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. त्यामुळे तो शिमगा यंदा सुद्धा रंगलाय. फक्त तो घरातच रंगलाय ना यंदा. चालू दे, थोडीशी मजा कोकणाची जनता सुद्धा घेते दर वेळेस निवडणुकांप्रमाणे. मात्र खरं आहे की या महाराष्ट्राच्या जनतेला हे ठाऊक आहे अतिशय उत्तमरित्या की कितीही काही झालं तरी या महाराष्ट्राचा जो काही गाडा आहे, प्रगती आहे, ती ही महायुतीच साधू शकते. आणि म्हणूनच आपण सध्या जर बघाल तर 4 लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था पुढील काही महिन्यांतच या देशाची होत आहे.